नमस्कार, मी सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण तोरणपट्टी शिकणार आहोत. खूप छान अशी डिझाईन आहे. पिवळा कलर आणि हिरवा कलर आहे, डार्क म्हणजे पोपटी कलरमधूनच हिरवा कलर घेतलेला आहे थोडासा. हे तोरणपट्टी आपली खूप सुंदर अशी तोरणपट्टी आहे. तर हे लागणारं साहित्य आहे, हे दोन कलरचे दोरे घेतलेत मी, पिवळा आणि पोपटी कलर असे. आणि माझी नेहमी 12 नंबरची सुई आहे, ती सुई घेतलेली आहे मी. चला तर मग आपण विणायला सुरुवात करूया. चला तर मग आपण तोरण विणायला सुरुवात करूया. हा मी थोडासा डार्कमध्ये हिरवा कलरचा दोरा घेतलेला आहे, लोकर आपली, आणि पिवळा कलरमधनं एक आहे. असे दोन कलर घेतलेले आहेत तोरणासाठी. तर मग आपण सर्वात अगोदर आपण तोरणपट्टी विणणार आहोत. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा आपल्याला 20 साखळ्या तयार करून घ्यायचं. तर 20 साखळ्या तयार करून घेतलं तर आपण आणखीन 2 साखळ्या तयार करून घ्यायचं. 1, 2 आणि 1, 2, 3 साखळी सोडून चौथ्या साखळीमध्ये आपण इथे डबल क्रोशे तयार करून घ्यायचे आणि खांब तयार करून घ्यायचं. 2, त्याच्या पुढच्या एक साखळीमध्ये अशी प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला एक एक डबल क्रोशे तयार करून घ्यायचं. पूर्ण आपण इथे खांब तयार करून, जेवढी साखळी आपण 20 साखळी तयार करून घेतले होते तेवढेच 20 खांब आपल्याला तयार करून घ्यायचं. ते पूर्ण साखळीमध्ये आपल्याला असे खांब तयार करून घ्यायचं. आपण सुरुवातीला 20 साखळ्या तयार करून घेतले होते आणि 20 साखळ्यांमध्ये 20 खांब तयार करून घेतलेत. तर आणखीन आपल्याला एक जास्त खांब तयार करून घ्यायचं. तर शेवटला जो आपण खांब तयार करून घेतो त्याच्यामध्ये आणखीन एक खांब आपल्याला डबल क्रोशे तयार करून घ्यायचे. असे 21 क्रोशे आपण लावणार, डबल क्रोशे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 असे 21 खांब तयार करून घेतलेत आपण. 1, 2, 3 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि हा 1 नंबरचा खांब सोडून त्या समोरच्यात आपल्याला इथे खांब तयार करून घ्यायचं. 2, 3, 4, 5 खांब तयार करून घेतलेत. 1, 2, 3, 4 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि पट्टीचे 5 खांब सोडून द्यायचे आपल्याला. 1, 2, 3, 4, 5 खांब सोडून त्याच्या पुढच्या खांबामध्ये आपल्याला इथे खांब तयार करून घ्यायचं. 1 हे बघा असे. आता इथे खांब तयार करून घेतलेत आपण. तर आता ही सुई काढून आपण ह्या ठिकाणी पिवळा कलरचा दोरा लावून घ्यायचा. इथे आपल्याला पिवळा कलरचा दोरा बांधून घ्यायचा. आपण त्या हिरव्या कलरचा जो खांब तयार करून घेतलेत आपण त्यामध्येच आपल्याला हा पिवळा कलरचा तिथे खांब तयार करून घ्यायचं. तर आपण पिवळा कलरचा दोरा बांधलो तिथे आपल्याला ही सुई घालून हा खालचा हिरव्या कलरचा दोरा ओढून घ्यायचा आहे आणि हा अशी 2 आड्या घ्यायचे पिवळ्या कलरची सुरुवातीला आणि आपल्याला जिथे हिरव्या कलरचा खांब तयार करून घेतला तिथेच आपल्याला खांब तयार करून घ्यायचं.
1 2 3 4 4 खांब एकातच आपण हिरव्या कलरचा एक खांब आणि पिवळ्या कलरचे 4 खांब तयार करून घेतलेत. 1 2 साखळी तयार करून घ्यायचं आणि त्यामध्येच अजून आपल्याला 4 पिवळ्या कलरचे खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 परत हिरव्या कलरचा दोरा घ्यायचा आपल्याला आणि पिवळ्या कलरचा दोरा ओढून घ्यायचा खाल्ल्या साईडनं आणि पिवळ्या कलरचा एक शेवटला आपल्याला खांब तयार करून घ्यायचा. एक 2 3 4 साखळी तयार करून घ्यायचं. एक 2 3 4 5 खांब खालचे सोडून 6व्या खांबामध्ये इथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचं. खालची पट्टीचे जे खांब आहेत आपले ते मोजून बरोबर 5 सोडून द्यायचं आणि कंटिन्यू पुढे 5 खांब तयार करून घ्यायचं. हे 2 3 4 5 1 2 3 साखळी तयार करून घ्यायचं सुरुवातीला. परत पट्टीला पलटी मारून आपल्याला हा 1 नंबरचा खांब सोडून दुसऱ्या खांब 2 नंबरच्या खांबावर आपल्याला आणखी एक खांब तयार करून घ्यायचे. असे 5 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 5 1 2 3 4 साखळी तयार करून घ्यायचं आणि जिथे आपण हे खांब तयार करून घेतले ते आपण पिवळ्या कलरचे 4 आणि 2 साखळी तयार करून मध्ये बरोबर इथे आपल्याला हिरव्या रंगाचा एक खांब तयार करून घ्यायचं. हा हिरवा सोडून परत आपल्याला पिवळ्या कलरचा खांब दोरा ओढून घ्यायचा आणि इथे एकातच आपण 2 साखळ्या तयार करून घेतले होते. खाली साईडनं पिवळ्या कलरचे 4 खांब तयार करून घेतले होते तिथे त्या 2 साखळ्यांमध्ये बरोबर आपल्याला पिवळ्या कलरचे 4 खांब तयार करून घ्यायचं आणि परत 2 साखळ्या तयार करून घ्यायचं. 1 2 आणि त्यामध्ये आणखीन 4 खांब तयार करून घ्यायचे पिवळ्या कलरचे. 1 2 3 हे 4 परत हिरव्या कलरचा दोरा घ्यायचा आणि पिवळ्या कलरचा खालनं ओढून घ्यायचा दोरा. परत आणखीन एक हिरव्या कलरचा खांब शेवटला आणि सुरुवातीला तयार करून घ्यायचा. 1 2 3 4 साखळी तयार करून घ्यायचं आणि इथे जे खांब आहे आपलं साखळी घेतली होती आपण तिथे 1 असे 5 खांब तयार करून घ्यायचं. 2 3 4 5 1 2 3 साखळ्या तयार करून पलटी मारून घ्यायचं आणि परत आपल्याला 5 खांब तयार करून घ्यायचं. 2 3 4 5 1 2 3 4 साखळी तयार करून घ्यायचं आणि इथे 2 साखळ्या तयार करून घेतल्या होत्या आपण पिवळ्या कलरची इकडे 4 आणि त्याच्यासमोर 4 असे खांब तयार केले होते. तर ह्या 2 साखळ्यांचे तिथे आपल्याला हिरव्या रंगाचा एक खांब तयार करून घ्यायचा आणि पिवळ्या कलरचा दोरा ओढून पिवळ्या कलरचे खांब तयार करून घ्यायचं.
1 1 2 3 4 2 साखळ्या, 1 आणि ही 2 साखळ्या तयार करून घ्यायचं. तर त्यामध्ये अजून आपल्याला पिवळ्या कलरचे 4 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 4. तर पिवळा दोरा सोडून हिरव्या कलरचा दोरा घ्यायचा. ह्या साखळी पिवळ्या कलरची जी साखळी दिसते तिथनं हा हिरवा ओढून घ्यायचा अगोदर, मग पिवळा कलर खाली ओढून घ्यायचा दोरा आणि हिरव्या रंगाचा एक खांब तयार करून घ्यायचा सुरुवातीला आणि शेवटला. 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. 4 स्वारी, 1 2 3 1 2 3 4 5 5 खांब तयार करून घेतलेत. 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि 5 खांब, 2 3 4 5 हिरव्या कलरचे खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 साखळ्या आणि हे 2 आपण इकडे 5 खांब तयार करून घेतलेत आणि 2 साखळ्या आणि इकडे 5, याने हिरव्या कलरचा खांब धरून असे 5 खांब तयार होतात आपले. तर ते 2 साखळ्या तयार करून घेतले होते आपण, तिथे आपल्याला हिरव्या कलरचा एक खांब तयार करून घ्यायचा आणि परत हिरव्या कलरचा दोरा सोडून पिवळ्या रंगाचा दोरा घ्यायचा आणि इथे आपल्याला पिवळ्या कलरचे 4 खांब, 2 साखळ्या आणि 4 खांब आणि एक हिरव्या कलरचा एक खांब असे आपल्याला इथे खांब तयार करून घ्यायचं. पिवळ्या कलरचे 4 खांब, 1 2 साखळ्या, आणखीन 4 खांब, 1 2 3 4 आणि पिवळ्या कलरचा दोरा सोडून हिरव्या रंगाचा दोरा घ्यायचा आणि पिवळ्या कलरचं वाढायचं थोडंसं, याने मग ती पिवळ्या कलरची साखळी दिसून येणार नाही आपल्याला. तिथे हिरव्या कलरचा एक खांब तयार करून घ्यायचा आणि 4 साखळ्या तयार करायचं. 1 2 3 4 आणि इथे 5 खांब तयार करून घ्यायचा. अशी आपण ही पूर्ण पट्टी तयार करून घेऊया आपण. तर हे आपल्याला पूर्ण दरवाजाच्या मापामध्ये पट्टी तयार करून घ्यायचं. तर हे बघा पट्टी आपली. विणते वेळेस काय होतं की थोडंसं आपल्याला इथं, कारण पिवळ्या कलरचा दोरा फक्त आपण इथंच वापरलेला आहे 4 खांबांमध्ये, या दोन्ही साईडने हिरव्या कलरचे दोरे विणलेले आहेत, त्यामुळे काय होतं की ते असे सैल पडलेलं थोडंसं दिसतं तुम्हाला. तर काही होत नाही, आपण जरा विणतो आणि ह्याच्या खाली जर डिझाईन बनवते पट्टी व्यवस्थित दरवाजाला बसून जाते. फक्त जर तुम्हाला जास्तच वड बसत असेल तर पाठीमागचे जे आपले धागे असतात हे थोडेसे असे आपण पिवळा कलर घेतो आणि मग पिवळा सोडून हिरवा असं जॉईंट करतो, त्यावेळेस थोडंसं हे दोरे सैल ठेवून द्यायचं, वड बसणार नाही.
नाहीतर मग तुम्ही हे आपण 5-5 खांब घेतलात तर इथे 4 साखळ्या तयार करून घेतलं तर इथे तुम्ही 1-1 साखळी 5 साखळी आणि मग 5 खांब दोन्ही साईडनं आपण 1-1 साखळी वाढवू शकता तुम्ही. जे नवीन आहेत त्यांना थोडंसं फार चुकतं आणि समजत नाही आहे म्हणून मी सांगते. तसं माझं कुठं जुळते नाही झालं, पण जे नवीन शिकणारे असतात त्यांना थोडंसं फार चुकलं काय की असं वाटतं. तर चुकत नाही आपलं, काय नाही. फक्त पिवळ्या कलरचा दोरा इथं वापरल्यामुळं थोडंसं उचलून येतं डिझाईन. पण तेव्हा आपण जेव्हा खालची डिझाईन तेव्हा बनवतो त्यावेळेसला काही होत नाही आहे. पाच खांब घ्यायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 खांब 4 साखळी. जर तुम्हाला हे डिझाईन जर पिवळ्या कलरची डिझाईन आपली उचलून दिसत असेल तर तुम्ही 5 पण साखळ्या घेऊ शकताय, काही हरकत नाही आहे. आणि ते सुरुवातीला हिरव्या रंगाचा 1 खांब तयार करून घ्यायचा आणि डबल क्रोशे आणि तिथेच आपल्याला हिरवा दोरा सोडून हा पिवळ्या कलरचा दोरा घ्यायचा. आणि पिवळ्या कलरचा दोरा घेतल्यानंतर थोडंसं हिरव्या कलरचा दोरा खाली वळून घ्यायचा. इथं साखळी दिसून येत नाही हिरव्या कलरची. मग पिवळ्या कलरच्या आपल्याला एकातच 4 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 हे 4 आणि 2 साखळ्या तयार करून घ्यायचं. 1 2 परत 4 पिवळ्या कलरचे खांब. 1 2 3 4 पिवळ्या कलरचा दोरा सोडून द्यायचा आणि हिरव्या कलरचा दोरा घ्यायचा. आणि हिरव्या कलरचा दोरा घेतल्यानंतर ना हा हिरव्या कलरचा खांब तयार करून घ्यायचा आणि 4 साखळी. 1 2 3 4 आणि परत आपल्याला 5 खांब तयार करून घ्यायचे हिरव्या रंगाचे. अशी पूर्ण आपल्याला ही पट्टी बनवून घ्यायचं. तर शेवटला आपण फक्त ही जी साखळी आपण 5 खांब तयार करून घेतले होते, 1 2 3 4 5 खांब आणि 5 साखळ्या तयार करून घेतल्या होत्या. आणि हे पिवळ्या कलरचे आपण इकडे 4 इकडे 4 असे 8 खांब तयार करून परत साखळी 5 घेतली होती आणि 5 खांब तयार केले होते. तर मी आता ह्या 5 खांबावर 5 खांब तयार करून घेतलेत आणि साखळी जी 5 घेतली होती आपण त्या 5 साखळीवर पण हे 5 खांब तयार करून घेतलेत. आणि फक्त इथे हे पिवळ्या कलरचे 4-4 खांब आहेत त्यामुळे 2 साखळी तयार करून घेतले, तिथे एकच खांब तयार करून घेतला. परत 5 साखळी आणि 5 खांब अशी पूर्णपणे पट्टी प्लेन मी तयार करून घेतलेली आहे शेवटला. तर आपली ही पूर्ण पट्टी तयार आहे. खूपच सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे बघा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया आपण. धन्यवाद.